मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। तर त्याच अनुषंगाने नगर शहरातील पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। नगर शहरात मराठी पत्रकार परिषदेने डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या सहकार्याने मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन पत्रकार आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात आला। नगर शहरात मराठी पत्रकार परिषदेने डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या सहकार्याने सावेडी येथील अर्बन हेल्थ सेंटरमध्ये पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं। या शिबिराचं उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे यांच्या हस्ते करण्यात आलं। शिबिराच्या प्रारंभी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करीत शिबिराचं उद्घाटन झालं। यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मनसूरभाई शेख, डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सतीश मोरे, विभाग प्रमुख PSM डॉक्टर शुभदा अवचट, प्राध्यापक डॉक्टर भगवंत पायघन, पत्रकारांच्या अधिस्वीकृती समिती नाशिक विभागाचे सदस्य विजयसिंह होलम, परिषदेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, विठ्ठल लांडगे, सुभाष चिंधे, बंडू पवार, श्रीराम जोशी, दिलीप वाघमारे आदींसह पत्रकार, वृत्त छायाचित्रकार आणि माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे म्हणाले, सतत तणावपूर्ण जीवनशैलीत काम करणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्यासाठी मराठी पत्रकार परिषदेने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे। चुकीची आहार पद्धती, व्यायामाचा अभाव आणि तणावपूर्ण जीवनशैलीचा पत्रकारांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतोय। पत्रकारांचे आरोग्य चांगले राहिल्यास सर्वसामान्यांचे प्रश्न सुटून विकासात्मक पत्रकारिता बहरणार असं सांगत स्पर्धा आणि धावपळीच्या कामात पत्रकारांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन किरण मोघे यांनी केलं। तर पत्रकारांची सर्वात जुनी असलेल्या मराठी पत्रकार परिषदेला मोठा इतिहास आहे। पत्रकार हा सामान्य माणसांच्या प्रश्नासाठी कार्यरत राहतो, मात्र त्यांच्या प्रश्नासाठी ही संघटना अविरत कार्य करते। शहरातील पत्रकारांपासून ते ग्रामीण भागातील पत्रकारांपर्यंतचे प्रश्न सोडविण्याचं कार्य मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे। पत्रकारांचे प्रश्न सोडवून त्यांच्या मागे उभी राहणारी ही सर्वात मोठी संघटना असल्याचं मोघे यांनी यावेळी स्पष्ट केलं। तर परिषदेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनी प्रास्ताविकात 85 वर्ष पूर्ण झालेल्या मराठी पत्रकार परिषदेचे पत्रकारांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेतला। तर राज्यात एकमेव पत्रकारांची मातृसंस्था असलेले हे संघटन पत्रकारांच्या आरोग्यासह इतर महत्त्वाचे प्रश्न देखील सोडवून त्यांच्या अडचणीत उभे राहत असल्याची माहिती त्यांनी दिली। तर विखे पाटील मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सतीश मोरे म्हणाले, पत्रकारांच्या धकाधकीचं जीवन आणि लाईफस्टाईलमुळे अनेक आजार त्यांना जडतात। वेळीच आरोग्य तपासणी करून त्याचं निदान होणं आवश्यक आहे। पत्रकारांच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे मधुमेह, हृदयरोग, उच्च व रक्तदाब तपासणी वेळोवेळी करणं आवश्यक आहे। डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि मेडिकल कॉलेजचे संचालक डॉक्टर अभिजित दिवटे यांच्या सूचनेनुसार वर्षभर पत्रकारांची मोफत तपासणी आणि सवलतीच्या दरात उपचार केले जाणार असल्याचं जाहीर केलंय। तर पत्रकार त्यांच्या सोयीनुसार आपल्या आरोग्याच्या मूलभूत तपासण्या मोफत करू शकणार असल्याचं स्पष्ट करून आरोग्यासाठी पत्रकारांच्या पाठीशी विखे पाटील फाउंडेशन उभा राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर या शिबिरात पत्रकारांच्या ब्लड प्रेशर, शुगर लेवल, हिमोग्लोबिन यांसह विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या। योग शिक्षिका सुरची यांनी देखील यावेळी पत्रकारांना निरोगी आरोग्यासाठी आणि ताणतणाव व्यवस्थापनावर योगाचे धडे दिले। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी यांनी केलं। तर आभार डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांनी मानले। दरम्यान डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी एड्स विषयी जनजागृती करणारे पथनाट्य सादर केलं। तसेच मराठी पत्रकार परिषद आणि डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या वतीनं एड्स विषयक जनजागृती करणारी रॅली काढण्यात आली। मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या 85व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज अहिल्यानगर शहरातील सर्व पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। विखे पाटील फाउंडेशन आणि मराठी पत्रकार परिषद नगर जिल्हा शाखा यांच्यातर्फे आज वेगवेगळ्या
तपासण्या या ठिकाणी करण्यात येत आहेत. मराठी पत्रकार परिषद ही गेली 85 वर्षापासून राज्यातील आणि देशातील मराठी पत्रकारांसाठी काम करणारी ही एकमेव संघटना आहे. परिषदेचे विश्वस्त यशम देशमुख साहेब, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी आणि आपल्या नगर जिल्ह्यातील परिषदेचे प्रमुख पदाधिकारी, राज्याचे कोषाध्यक्ष मनसूरभाई शेख यांच्या पुढाकारातून आज या ठिकाणी हे शिबिर होत आहे. अधिस्वीकृती समितीचे नाशिक विभागाचे सदस्य विजय होलम सर, त्याचबरोबर प्रसिद्धी प्रमुख राज्याचे संदीप कुलकर्णी आणि सर्व मंडळी या ठिकाणी गेले काही दिवसापासून आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज शहरातील मोठ्या प्रमाणात पत्रकारांनी, सर्व ज्येष्ठ मंडळी, पत्रकार सर्वांनी या ठिकाणी शिबिराला हजेरी लावली. परिषदेतर्फे गेली वर्षभर म्हणजे सातत्याने वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. पत्रकारांसाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून पत्रकारांना एक प्रकारे प्रोत्साहन देण्याचं काम मराठी पत्रकार परिषदेकडून कायम सुरू असतं. आणि मी या ठिकाणी विखे पाटील फाउंडेशनचे विशेष आभार मानतो की आजच्या शिबिराच्या निमित्तानं त्यांनी पत्रकारांसाठी यापुढे वर्षभर काही प्रमुख तपासण्या विखे पाटील फाउंडेशनमध्ये पत्रकारांच्या कुटुंबासाठी मोफत करण्याचं या ठिकाणी घोषणा केलेली आहे. विखे पाटील फाउंडेशनचे सन्माननीय राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, फाउंडेशनचे संचालक माजी खासदार डॉक्टर सुजयजी विखे पाटील साहेब, त्याचबरोबर फाउंडेशनचे प्रमुख अधिकारी डॉक्टर सतीश मोरे साहेब, पायगन साहेब, अभिजित दिवटे साहेब, या सर्वच यांचं मी या ठिकाणी परिषदेच्या वतीने आभार मानतो की त्यांनी पत्रकारांसाठी एक चांगल्या प्रकारे उपक्रम पुढील वर्षभरांसाठी सुरू केलेला आहे. आणि शहरातील सर्व पत्रकारांना मी विनंती करतो की यांनी या सर्व मोफत तपासण्यांचा लाभ घ्यावा. माझं नाव डॉक्टर सतीश मोरे असून डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल येथे मी गेल्या 4 वर्षापासून वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या 86व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार परिषद आणि डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन यांच्या वतीने शहरामध्ये फाउंडेशनचे जे नागरी आरोग्य केंद्र आहे तेथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केलं होते. पत्रकार बांधवांना कॉमनली होणाऱ्या आजारांना केंद्रीभूत ठेवून मुख्यत्वे डायबिटीस म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनी अशा आजारांशी संबंधित म्हणजेच ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, ECG आणि इतर तपासण्या इथे मोफत आयोजित केलेल्या आहेत. पण या फक्त तपासण्याच नाही तर सर्व वैद्यकीय जे तज्ज्ञ इथे उपलब्ध आहेत त्यांच्याकडून तपासणी करण्यात येत आहे. पुढील तपासणीसाठी त्यांना विखे पाटील हॉस्पिटलमध्ये देखील मोफत सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. पत्रकार बांधवांचं शारीरिक आणि मानसिक असंतुलन किंवा ताणतणाव यांचा विचार करून आज येथे योगा गुरु श्रीमती सुरुची धोंडे मॅडम यांच्या मार्फत पत्रकार बांधवांना आपण योगांचं म्हणजे चालता चालता कसं आपल्या बिझी शेड्यूलमध्ये 10-15 मिनिटे जरी वेळ असेल तर आपण सहज सोप्या पद्धतीचा योगा कसा करू शकतो, मेडिटेशन कसा करू शकतो यांचंही प्रात्यक्षिक करण्यात आलेलं आहे. त्याशिवाय मानसिक ताणतणावाचं पण म्हणजे पत्रकार बांधवांचे टार्गेट्स, त्यांच्यावरती असलेले वेगवेगळे दबाव, 24/7 त्यांची कार्यशैली, जेवणामध्ये जी अनियमितता आहे त्यासाठी त्यांचंही लक्ष ठेवून आपण कसे ताणतणावांचा सामना करावा आणि आपली स्वस्थ जीवनशैली अंगीकारावी याबद्दलचं प्रबोधनही इथे ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या वतीने, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विश्वस्त डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या वतीने मी सर्व पत्रकार बांधवांना मराठी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि आपल्या डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी फक्त आजच्या दिवसापुरतेच सीमित न राहता
वर्षभर आपण यावं आणि असलेल्या सुविधेचा वापर करावा आणि तेथे असलेल्या सर्व बेसिक सुविधापासून ते अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेपर्यंत असलेल्या सर्व सुविधा योजनेअंतर्गत आणि मोफत आणि सवलतीच्या दरामध्ये कशा उपलब्ध आहेत हे गोरगरिबापर्यंत पसरावे असे आवाहन आणि विनंती पण मी करत आहे. पुन्हा एकदा फाउंडेशनच्या वतीने सर्व मराठी पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आज या ठिकाणी मराठी पत्रकार परिषद व डॉक्टर विठ्ठलराव विखे मेडिकल कॉलेज यांचे संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिरात उपस्थित असलेले अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर किरण मोघे सर, मराठी पत्रकार परिषदेचे सर्व पदाधिकारी, आपण सर्वजण या ठिकाणी आलात. डॉक्टर सतीश मोरे सर, आपण सर्व पत्रकार बंधू आज या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांच्या या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे सर्व स्टाफचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि सर्व पत्रकारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.